लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. खुलताबाद येथे घरगुती गॅस वाहनांमध्ये अवैध रिफिलिंगचा पर्दाफाश. 13 सिलेंडरसह 1,84,000चा मुद्देमालासह आरोपी पकडला. खुलताबाद शहरातील जुने बस स्थानक परिसरात घरगुती वापरासाठी वितरित करण्यात येणाऱ्या LPG गॅस सिलेंडरमधून ऑटो रिक्षा व इतर वाहनांमध्ये व्यावसायिक वापरासाठी बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करण्याच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा. दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजित अग्निहोत्री यांना शहरातील जुने बस स्थानक परिसरात बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा अवैध धंदा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता माहितीची खातरजमा करून नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली असता सदरील ठिकाणी शेख रऊफ राहणार खुलताबाद हा घरगुती वापरासाठी असलेला गॅस सिलेंडरमधून ऑटो रिक्षा व इतर वाहनांमध्ये रिफिलिंग करत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी कारवाई करत 13 घरगुती गॅस सिलेंडर, 1 ऑटो रिक्षा, गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार व इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण 1,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, जीवनावश्यक वस्तू व सेवा अधिनियम तसेच इतर लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कन्नड उपविभागीय पोलीस कार्यालयाचे पथक व खुलताबाद पोलीस ठाण्याचे पथक यांना सोबत घेऊन सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजित अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील, पोलीस मयूर वाळुंजकर, अमोल गायकवाड, संदीप सोनवाल, योगिता पाटील, खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, झाकीर शेख, किशोर गवळी, सिद्धार्थ सदावर्ते, सोनाली कुंदे, अनिल जाधव, योगेश क्षीरसागर यांनी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.